नमस्कार ताईंनो, आज आपण शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत, तीही तेल न वापरता। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी भाजलेले शेंगदाणे, लाल चटणी, हळद व जिरे हे मिक्सरमधून बारीक चटणी करून घेतली, बघू शकता। आता मी कढईमध्ये गरम पाणी टाकून घेते, त्याच्यात चवीपुरते मीठ टाकते। ते पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर मी त्याच्यात ती शेंगदाण्याची चटणी टाकून दिली व व्यवस्थित गठोळ्या पूर्णपणे मोडून घेतल्या, बघू शकता। आता त्या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देते। चटणीमधील सर्व पाणी आटून गेल्यानंतर आपल्या शेंगदाण्याच्या चटणीला खूप छानपैकी तेल सुटते व चवीलाही उत्कृष्ट लागते। तुम्ही देखील करून बघा व मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।